तोंडाला चव नसेल ना तर ही लसूण चटणी एकदा नक्की बनवून बघा. बघा, अर्धी वाटी लसूण पाकळ्या घ्यायच्या, त्याचं साल्ट वगैरे काढून चांगल्या चेचून घ्यायच्या आबडधोबड. नंतर त्याच्यामध्ये घालायचं 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं. परत चमच्याने बघा काय थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं पाणी, अर्धा कप पाणी घालायचं, अगदी थोडंसं घालायचं. नंतर बारीक असं थोडंसं चेचून घ्यायचं मिक्स करून. तर बघा इथं चटणी मस्त अशी आपली झालेली आहे, अशी म्हणजे कुटून. आता नंतर ही जी वाटलेली चटणी आहे तर ही आपल्याला चमच्याने एका वाटीमध्ये काढून घ्यायची. तुम्ही नक्कीच एकदा ही लसूण चटणी बनवून खा. जर तुमच्या तोंडाला चव नसेल, काहीतरी जर झणझणीत खायचं असेल ना, तर ही लसूण चटणी आवर्जून बनवून खा. बनवायला खूप सोपी आहे, झटपट बनणारी आहे. आता बघा, वाटलेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेतली. नंतर आपल्याला एक घ्यायचा आहे मध्यम आकाराचा कांदा. त्याचं वरचं साल्ट वगैरे काढून टाकायचं आणि खालचा वरचा देठ कट करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला होता होईल एवढा बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा. जेवढा बारीक कट करता येईल ना तेवढा बारीक कट करून घ्यायचा. इथं कांदा आपला कट करून झालेला आहे. आता तो कांदा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा. नंतर करायचा आहे गॅस चालू. त्याच्यावर ठेवायचं आहे छोटं पॅन आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. आता तेलाच्या किटलीमध्ये जी छोटीशी पळी असते तर त्याने 2 पळ्या तेल घालायचं. नंतर त्याच्यामध्ये घालायची अर्धा चमचा जिरे. जिरे चांगले फुलले, तडतडले की नंतर घालायची अर्धा चमचा मोहरी. जिरे मोहरी चांगली तडतडली की नंतर घालायचा लगेच बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा सोनेरी रंगाचा होईपर्यंत. नंतर याच्यामध्ये घालायची आपण वाटून घेतलेली जी चटणी आहे तर ती चटणी घालायची, चांगली शिजवून घ्यायची त्याला तेल सुटेपर्यंत. जे आपण चटणीमध्ये थोडंसं पाणी घातलं होतं तर ते आटेपर्यंत आणि चटणीला चांगलं तेल सुटलं की नंतर गॅस बंद करायचा आहे. आता ही चांगली 2-3 मिनिट आपल्याला चांगली ही चटणी परतून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला इथं थोडंसं मीठ घालायचं असेल ना तर घालू शकतात, कारण मी इथं मीठ घालणार नाहीये, कारण मी अगोदरच मीठ घातलेलं होतं. इथं आपली बघा चमचमीत अशी लसूण चटणी तयार झालेली आहे. मस्त कलर आलेला आहे आणि खायला खूपच भन्नाट आणि अप्रतिम अशी चवीची लागते. तर नक्कीच तुम्ही जर या पद्धतीने चटणी बनवली ना